सूर्य सकाळी उगवतो, पण फासेपारधी समाजातील महिलांसाठी तो दिवस नसतो, एक सुरुवात असते। हंडाभर पाण्यासाठी रानावनात जंगलात वनवन भटकावं लागते आणि हंडाभर पाणी आणावं लागते। माझ्यासोबत फासेपारधी समाजातील महिला आहे, आपण त्यांच्यासोबत अधिक बातचीत करूया। काय सांगशील ते तुम्हाला हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकावं लागते, नेमकी ही वेळ तुमच्यावर काय येते? एका गुंड पाण्यासाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागता। आमचा लेकरू पडून जाते विहिरीमध्ये, किंवा आमचं माणूस पडून जाते विहिरीमध्ये, बाया पडून जाते विहिरीमध्ये, घसरून पडून जाते। त्या एका गुंडा पाणीसाठी आम्हाला खूप संघर्ष करावा लागते आणि खूप काही आम्हाला असं आहे की आम्हाला कोणत्या याच्यातून सरकार लाभ देत नाही आणि बोरवेल देत नाही किंवा विहीर देत नाही आम्हाला, आणि आमच्याकडे कोणी बघत नाही। आम्ही फासेपारधी आहोत। फासेपारधी समाज म्हणजे एक घाणेरडा समाज, लोकांसाठी घाणेरडा समाज। फासेपारधी समाज म्हणजे एक घाणेरडा समाज येते, तर त्या समाजासाठी कोणी उठू शकत नाही। आम्ही जर बिन आंघोळ करता जर कोण्या गावात गेलो तर वास येते, या फासेपारधी समाज लोकांच्या घाणेरडा वास येते म्हणते, तर मग ते वास येते। तर आम्ही माणसं नाही ना, त्यामुळे आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही, म्हणून आम्ही जंगलात राहतो। म्हणून आमच्यापर्यंत कोणत्या सरकारच्या सुविधा नाही किंवा सरकारकडून कोणताही लाभ नाही आम्हाला। या महिलांचं आयुष्य म्हणजे थेंबर पाण्यासाठी लढा, आणि हा लढा त्यांचं पाण्यासाठी नव्हे तर जगण्यासाठी आहे। याआधी साम टीव्हीनं फासेपारधी समाजातील महिला आणि पुरुषांना त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता, मतदानाचा अधिकार साम टीव्हीनं मिळवून दिला। त्यांच्याकडे राशन कार्ड नव्हतं, आधार कार्ड नव्हतं। साम टीव्हीनं सातत्याने कारेगाव फासेपारधी बेड्यावरील लोकांसाठी पाठपुरावा केलं आणि प्रशासन आणि सरकारला थेट त्यांना राशन कार्ड आणि आधार कार्ड आणि मतदान करण्यासाठी सगळ्या सुविधा आणि त्यांना अधिकार मिळवून दिलं। आता उन्हाळा सुरू आहे आणि या उन्हाळ्यामध्ये जीव घेणा हंडाभर पाण्यासाठी त्यांना एका विहिरीमध्ये उतरावं लागते। हंडाभर पाण्यासाठी वनवन आणि भटकंती होते। लोकप्रतिनिधी, शासन आणि प्रशासन याकडे लक्ष देऊन थांबवणार का, हा खरा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जातोय। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।